सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार। आज आपणास 12वी विषय मराठी मधील जो मुख्य घटक आहे व्याकरण, त्या व्याकरण मधील उपघटक समास, तो समास आपल्याला पाहायचा आहे। तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला 2 मार्काला येणार आहे। आता पहा, काही गोष्टी अगोदर आपण समजावून घेतल्या पाहिजे। हे खरं तर फार सोपं आहे। तुम्हाला जर कळालं तर निश्चित त्या ठिकाणी सहज 2 मार्क याचे तुम्हाला मिळणार आहेत, पण थोडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं केलं पाहिजे। आता समास म्हणजे फार अवघड आहे आणि आपल्याला कळणार नाही अशी काही गोष्ट याच्यामध्ये नाही। आता अगोदर आपण समास म्हणजे काय ते पाहू। खरं तर समास हा मूळ संस्कृत शब्द आहे। सम अधिक अस या संस्कृत शब्दापासून तो समास शब्द तयार झालेला आहे। या समास या शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा होतो। म्हणजे समासामध्ये प्रत्येक शब्दामध्ये किमान 2 शब्द नक्कीच असतात, पण त्या 2 शब्दांना मधले विभक्ती प्रत्यय वगैरे अव्यय वगैरे गाळून त्यांनी एकच शब्द बनवलेला असतो, त्यालाच समास असं म्हणतात। पहा, जोड शब्द म्हणजे एक तयार केलेला असतो। जशी ही माणसाची सवय आहे। पहा, आता तुम्ही बाजारात गेलात, काटकसर ही माणसाची सवय चांगली आहे। बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू किंवा मागितली, तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करता, किंवा एखादी गोष्ट आहे कमीत कमी आपल्याला मिळालं पाहिजे, कमी शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो आपण। तसं हे समासमध्ये शब्दांचं शॉर्टकट आहे। व्यवहारात काट कसं करतो तसं बोलताना देखील आपण लांब लचक वाक्य असेल तर आपल्याला बोलायला नको वाटतं, मग असे जोड शब्द आपण करतो किंवा त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो। आता पहा, साधी गोष्ट आहे। सकाळी सकाळी सूर्य उगवतो, सगळ्यांना माहिती आहे सकाळी सूर्य उगवतो। मग आपण म्हणताना म्हणतो का आता सूर्याचा उदय झाला असं म्हणतो का आपण? सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय झाला म्हणजे सूर्य उगवला, म्हणजे सूर्योदय सोपा शब्द, छोटा शब्द आपण केला। म्हणजे अशी जी पद्धत आहे शब्दाचं एकत्रीकरण करणं। तुम्हाला उदाहरण म्हणून तिथे दिलेलं आहे, 2 शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्या समास असे म्हणतात। त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असेही म्हणतात। आता उदाहरण म्हणून तुम्हाला मी दिलेलं आहे तिथे बटाटे वडा। आता मूळ बटाटे वडा असा आहे का? बटाटा आणि वडा काय? म्हणजे ज्या वड्यामध्ये बटाटा घालून तयार केलेला आहे तो बटाटा वडा। आपण असा अर्थ घेतो का नाही? का असं म्हणतो आपण काय बटाटा वडा खायचा आहे म्हणतो का? बटाट्यात किंवा वड्यात बटाटा घालून तयार केलेला वडा म्हणजे बटाटे वडा असं आपण म्हणतो का? असं आपण म्हणत नाही। म्हणून त्याचं आपण सुलभीकरण जोड शब्द तयार केला बटाटे वडा। हे एक आपण ज्याला आपले जे शब्द दिलेले असतात त्याला सामासिक शब्द असं म्हणायचं आणि त्याचा आपल्याला विग्रह शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात। आता बटाटे घालून तयार केलेला वडा हे काय झालं? त्या शब्दाचं म्हणजे बटाटे वडा या शब्दाचं सामासिक विग्रह झाला। साधी सोपी गोष्ट आहे बरं का। तुम्ही सुरुवातीला मी काही संज्ञा तुम्हाला समजावून सांगतोय, नंतर ते तुम्हाला लक्षात येईल। मी एक तक्ता तयार केलेला आहे, त्या तक्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। आता समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात। त्या समासातील शब्दांना
पद असे म्हणतात. आता पद काय आणि शब्द काय, इथं अर्थ पद असा घ्यायचा आहे. म्हणजे समजा आता बटाटे वडा, बटाटे एक पद आणि वडा एक पद, असे दोन पद एका शब्दामध्ये नक्कीच असतात. त्या दोन शब्दापैकी किंवा दोन पदापैकी कोणत्या शब्दाला महत्त्व आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. लक्षात ठेवा. संज्ञा हे वरचं लक्षात नाही ठेवलं तर सामासिक शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे, तिथे वाक्यरूपात समासला काय, समास म्हणजे वाक्य दिलेलं असेल आणि खाली त्याचे पर्याय दिलेले असतील. ते पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत, त्यापैकी निवडायचे आहेत आणि एक पर्याय तुम्हाला ओळखायचं आणि सोडवा अशा पद्धतीचं असणार आहे आणि फार सोपं असणार आहे. याचेही तुम्हाला 2 पैकी 2 शब्द मार्क मिळणार आहेत. फार सोपं आहे. तुम्हाला मी एक तक्ता तयार केलो आहे. ह्या तक्त्यामध्ये तुम्ही बारकाईने जर पाहिलात, थोडं लक्ष दिलात तर ह्या तक्त्यावरून तुम्हाला सगळे प्रकार लक्षात येतील. पहा, आता आपण सुरुवातीला पाहिलं समास हा प्रकार जो आहे तो 2 शब्द समासामध्ये असतात. कोणत्या शब्दाला महत्त्व आहे त्यावरून समासाचा प्रकार ठरतो. 2 शब्द म्हणजे त्या 2 शब्दामधला पहिल्या शब्दाला महत्त्व असेल तर अवयवी भाव समास. समासाचे एकूण मुख्य 4 प्रकार आहेत आणि परीक्षेला तुम्हाला मुख्य प्रकारच विचारले जाणार आहेत. उपप्रकार परीक्षेला विचारले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आता 2 शब्द समासामध्ये 2 शब्द असलेला पहिल्या शब्दाला महत्त्व असेल, पहिल्या पदाला महत्त्व असेल तर तो कोणता झाला, अवयवी भाव समास. 4 समास, अवयवी भाव, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि चौथा जो आहे बहुव्रीही समास. नीट लक्षात ठेवा. नसेल तर तुमच्या मोबाईलवरती जॉईन असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा तक्ता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहा, या तक्त्याचा अभ्यास तुमचा अभ्यास होणार आहे. आता इथे तुम्हाला आता पहिला जो प्रकार आहे, आता पहिल्या पदाला प्राधान्य म्हटलेलं आहे. पाहिजे पहिल्या पदाला प्राधान्य उदाहरण म्हणून आजन्म दिलेलं आहे. तुम्हाला हितच एका तक्त्यावरून सांगू का प्रत्येकाचं विश्लेषण करत सांगू? जर हिथं तक्त्याचं पूर्ण सांगून मग विश्लेषण आपण पाहायचं का पुढच्याचं, म्हणजे तुम्हाला लक्षात जायला सोपं जाईल. हो सर. आता पहिल्या शब्दाला महत्त्व, ज्या 2 शब्दामध्ये पहिल्या शब्दाला महत्त्व असेल त्याला अवयवी भाव समास म्हणायचं. आता आजन्म, आजन्म ह्या शब्दाला म्हणजे जन्मापासून असा अर्थ. आजन्म म्हणजे जन्मापासून. आता जन्म हा शब्द महत्त्वाचा नाही. जन्म काय, सगळ्यांचा जन्म होतो, पण आजन्म म्हणजे जन्मापासून असा अर्थ निघतो. आ शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिला शब्द त्याचा महत्त्वाचा आहे. म्हणून जर फक्त आ काढला तर काय उरतो, जन्म उरतो. मग जन्म याला काय अर्थ आहे का, अर्थ आहे, पण तेवढं मूळ शब्द काय, आ जन्म म्हणजे जन्मापासून. अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी अवयवी भाव समासामध्ये असतील. आता दुसरा जो प्रकार आहे तत्पुरुष समास. आता इथं पहिल्या पदाऐवजी दुसऱ्या पदाला प्राधान्य आहे. इथं जसा आला पहिल्यामध्ये महत्त्वाचा आहे, इथं तसं दुसरा शब्द कोणता आहे याच्यामधला आता शब्द दिलेला आहे. पहा तुम्हाला त्रिकोण. त्रिकोणमध्ये 2 शब्द आहेत. पहिला शब्द कोण आहे सांगू शकेल का? त्रिकोणमध्ये 2 शब्द कोणकोणते? त्रि आणि कोण. हां, त्रि आणि कोण, अधिक कोण, 3 कोण. म्हणजे आता 3 ला महत्त्व नाही, कोणला महत्त्व आहे. मग किती कोण नंतर ते ठरेल.
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कोण हा शब्द आहे, म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुसरा शब्द महत्त्वाचा जिथं असेल तिथं तत्पुरुष समास आहे. आता त्याच्यामध्ये प्रकार दिलेले आहेत 3: विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु समास. आता तुम्हाला फक्त उजळणी म्हणून सांगतो, खरं तर परीक्षेला हे उपप्रकार येणार नाहीत, मुख्य 4 प्रकारच येणार आहेत, पण पुस्तकामध्ये तुमच्या दिलेल्या आहेत. आता विभक्ती तुम्हाला माहिती असेल, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे 8 विभक्ती आहेत. आता ह्या 8 विभक्तीमध्ये प्रथमाला प्रत्ययच नाहीत. तुम्हाला मी दुसऱ्या तक्त्यामध्ये कोणकोणते विभक्ती प्रत्यय आहेत ते पुढं दिलेलं आहे. जेव्हा याचा आपण तत्पुरुष समासाचा अभ्यास करू डिटेलमध्ये, तेव्हा तिथं तुम्हाला ते दिलेलं आहे, लक्षात येईल. फक्त इथं विभक्ती प्रत्यय मध्ये विभक्तीचे येईल. आता लोकप्रिय शब्द आहे पहा. आता लोकप्रिय या शब्द जर पाहिला आपण, लोकप्रिय या शब्दाचं विभाजन कसं होईल सांगता येईल कोणाला? लोकांना प्रिय. लोकांना प्रिय. आता लोकांना प्रिय म्हणजे स ला ना हा शब्द आला पहा. लोकांना प्रिय, तो लोकप्रिय असा शब्द होतो. आता इथे म्हणजे विभक्ती ना आला, विभक्ती प्रत्यय म्हणून कंसात शब्द एक दिला, विभक्ती प्रत्यय आलं की तुम्हाला लक्षात यावं. कर्मधारयाला काय आहे? प्रथमा विभक्ती आहे. प्रथमाला विभक्ती प्रत्ययच नाही. त्यामुळे तुम्हाला आता मान धन असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आता मान धन या शब्दाचं मान वेगळा आहे आणि धन वेगळा आहे. मानधनमध्ये धन महत्त्व कशाला आहे? धनाला आहे. मान असेल आणि धन नसेल तर त्याचा अर्थ उपयोग आहे का पहा. म्हणून त्या ठिकाणी मानधन म्हणजे त्याला प्रत्यय लागलेला नाही, म्हणून त्याला कर्मधारय असा समास त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये शब्दाचा विग्रह करत असताना विभक्ती प्रत्यय लागत नाही, त्याला त्या ठिकाणी कर्मधारय. डिटेलमध्ये पाहताना आपण परत ते पाहूया. आता मान म्हणजे मान दिला आपण, मान पैशाला काय किंमत आहे असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा. धनापेक्षा मान महत्त्वाचा आहे. मान हेच धन म्हणजे हेच शब्द काय विभक्ती प्रत्यय नाही, म्हणजे मान हेच धन. आणि त्यातला तिसरा द्विगु समास. द्विगु समासामध्ये काय आहे? पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण असेल आणि दुसरं नाव असेल, नाम असेल. द्विगु समास लक्षात ठेवायचं. आता नवरात्र, नव म्हणजे 9 हे संख्या विशेषण झालं पहिलं, आणि दुसरं रात्र हे नाम झालं. म्हणजे असं तत्पुरुष समास ओळखायचा, त्याच्यामध्ये विभक्ती प्रत्यय आणि दुसऱ्या पदाला किंवा शब्दाला प्राधान्य. तिसरा आहे द्वंद्व समास. आता इथं दोन्ही समासाला, दोन्ही शब्दाला या ठिकाणी महत्त्व आहे, दोन्ही पदाला या ठिकाणी महत्त्व आहे. आता द्वंद्व समासामध्ये आता उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे पती पत्नी. आता इथं तुम्हाला पती त्याचेही उपप्रकार आहेत, म्हणून मी तुम्हाला इथं खाली दिलेलं नाही काय आहे त्याच्यामध्ये. अव्यव हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. हुबियानवी अव्यव, 2 वाक्य जोडणारे शब्द असतील ते शब्द या ठिकाणी द्वंद्व समासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला. पण इथं दिलं आहे पहा कंसामध्ये खाली इतरेतर द्वंद्व मध्ये, वैकल्पिक द्वंद्वमध्ये आणि समाहार द्वंद्वमध्ये दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल. म्हणजे
उभ्या नव्हे अव्यय म्हटल्यानंतर काय आहे. आता मी उदाहरण दिलेलं आहे द्वंद्व समासाला पती आणि पत्नी. आता पती पत्नी असा शब्द, पती पत्नी म्हणतो आपण, आई वडील असा शब्द वापरतो. तिथं दोघांनाही महत्त्व आहे, दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. तिथं एक काढलं तर अर्थ बदलतो. आता पती आणि पत्नी, आई किंवा वडील असे शब्द, आई वडील, इथं आई आणि वडील दोघालाही प्राधान्य आहे. किंवा हा शब्द येत नाही बरं का. किंवा हा शब्द आला तर तिथं दोन्हीपैकी एक अर्थ होतो. प्रकारामध्ये आहे ते. द्वंद्व समासामध्ये पहा, इतरेतर द्वंद्व. आता वर जे सांगितलं तुम्हाला दोन्हीही महत्त्वाचे आहे. इतरेतर द्वंद्वमध्ये आई वडील किंवा पती पत्नी व आणि हे शब्द तिथं आले तर इतरेतर द्वंद्व असेल, म्हणजे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. तेव्हा इतरेतर द्वंद्व समास. दोन्हीपैकी एकच आपल्याला सांगायचं आहे. आपण म्हणतो ना दोन आहेत, दोनपैकी एक, पैकी एक किंवा एक अथवा एक, एक दोनपैकी एक जेव्हा पाहिजे असतं तेव्हा वैकल्पिक द्वंद्व होतो. वैकल्पिक द्वंद्व एक दोन, एक दोन म्हटल्यानंतर एक किंवा दोन आपल्याला अपेक्षित एकच आहे. दोन्हीपैकी एकच जेव्हा अपेक्षित असेल त्यावेळेला काय होतं, वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसरा समाहार द्वंद्व समास. समाहार म्हणजे आता मीठ भाकर उदाहरण दिलेलं आहे, मीठ भाकर. आता मीठ भाकर का असे आपण कधी कधी म्हणतो ना, पाहुण्याच्या घरी वगैरे गेलं किंवा आपल्या घरी पाहुणे आले तर काय असेल ते आमच्या घरात मीठ भाकर खावा. मीठ भाकर खावा म्हणजे मीठ आणि भाकरच देतो का आपण. तर मीठ भाकर बरोबर काय भाजीपाला असेल, भाजी असेल, इतर चपाती असेल, पोळी असेल, जे असेल ते आपल्या घरात असेल. म्हणजे मीठ भाकरच तिथं शब्दशः अर्थ येत नाही, त्याच्याबरोबर अनेक शब्द अभिप्रेत असतात. आता तुम्ही भाजीपाला म्हणता, भाजीपाला आणायला जाता का नाही तुम्ही, बाजारामध्ये वगैरे भाजीपाला आणायला जाता. भाजी, भाजी आता किती प्रकारची आहे, पाला, भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचे. मार्केटमध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्या सगळ्याला भाजीपाला म्हणतात. मग फक्त भाजीपालाच नाही, भाजीपाला वगैरे म्हणजे त्यामध्ये सगळंच आलं. मग अशा पद्धतीनं जिथं आहे अर्थ निघतो तिथं समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. आता इथं काय आहे महत्त्वाचं, दोन्ही पदातून तिसराच बोध होतो. पहा, दोन शब्द जे आहेत त्या दोन शब्दावरून तिसऱ्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला निघतो. म्हणजे आता दशमुख असा शब्द तिथं दिलेला आहे उदाहरण म्हणून. आता दश, आता इथं दश आणि मुख. आता दशमुख आपण कोणाला म्हणतो, कोणाला म्हणतो दशमुखी, रावण. अगदी बरोबर आहे, रावणाला आपण दशमुखी असं म्हणतो. मग दशमुखी म्हणल्यावर आपल्या डोक्यात काय येतं, रावण दिसतो. रावण येतो, ज्याला 10 तोंडे आहेत असा रावण. दश काढलं किंवा मुख एक शब्द घेतला तर त्याला अर्थ तसा अभिप्रेत होईल का. म्हणजे दोन्ही शब्दावरून तिसऱ्याच शब्दाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. पहा, मी परत एकदा हे तुम्हाला जे उपप्रकार आहेत ते सोडून मी चारी प्रकार परत एकदा सांगतो, लक्ष द्या. पहिल्या शब्दाला महत्त्व, दोन शब्दापैकी पहिल्या शब्दाला महत्त्व असेल तर अवयवी भाव समास. दुसऱ्या, आता पहिलं पद सोडून दुसऱ्या शब्दाला जिथं महत्त्व आहे तो तत्पुरुष समास. आणि तिसऱ्यामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, जे दिलेले आहेत शब्दामधले दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत तेव्हा द्वंद्व समास होतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो दोन्ही शब्दापासून तिसऱ्या शब्दाचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेत होतो तेव्हा बहुव्रीही समास म्हणतात. चारी प्रकार लक्षात आले तुमच्या. हां, आता आपण हे जर लक्षपूर्वक ऐकला तर हितच तुम्हाला कळतंय, पुढं घ्यायची गरज नाही.
पण मी विस्तृतपणानं पुढं तुम्हाला घेतलेलं आहे. काय आज उद्या 2 दिवसात नक्कीच संपेल. आता उद्या आपण काय करू, पुढचा प्रकार घेऊ. आता इथं लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहे, महत्त्वाच्या गोष्टी बघा. समासामध्ये 2 किंवा 3 पदे म्हणजे शब्द एकत्र येतात. त्या दोन्ही पदांचा परस्पर संबंध असतो. आता मीठ भाकर दिलेलं आहे. आता मीठ आणि भाजी असं देतात का? मीठ भाजी असं कोण देतं का? आई वडील. आता आई किंवा वडील सोडून दुसरा शब्द येऊ शकतो का? ठरलेले शब्द आहेत. त्या दोघांचा परस्पर संबंध आहे असे शब्द त्या ठिकाणी येतात. न जुळणारे शब्द त्या ठिकाणी नसतात. आता हा संबंध 2 शब्द जे आहेत ते 2 संबंधाचा जो संबंध आहे ते कशावरून सूचित होतं? प्रत्ययावरून सूचित होतं. विभक्ती प्रत्यय आपण पाहिला, विभक्ती प्रत्ययावरून सूचित होतं. किंवा त्यामध्ये मधले अव्यव दिलेले आहेत त्या अव्यवावरून सूचित होतं. किंवा अन्य काही शब्द असतील त्या शब्दावरून दोघाचा काय संबंध आहे ते आपल्याला म्हणजे त्या शब्दावरून मधल्या शब्दावरून आपल्याला कळतं की त्याचा संबंध कसा आहे. आता सामासिक शब्द तयार करताना प्रत्यय अव्यवे किंवा अन्य शब्द गाळले जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे शब्द मधले शब्द जे आहेत ते गाळलेले जातात. जेव्हा तुम्हाला विग्रह करायला सांगतील, विग्रह करताना मात्र तो शब्द तुम्हाला घालायचा आहे. पण फक्त ओळखायचं असेल तर ओळखायला सोपं आहे. एक ओळखणं आणि कदाचित एक विग्रह करा असा असेल. एक शब्द दिलेला असेल आणि त्याचा विग्रह करा, असं विग्रह करून समासाचा प्रकार ओळखा असं देखील 1 मार्काला असं आणि 1 मार्काला असं तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. पहा आता पुढचे जे प्रकार आहेत, आता जो पहिला शब्द प्रकार आहे तो प्रकार आपण थोडं विस्तृतमध्ये पाहूया म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. आता पहिल्या अवयवी भावामध्ये आपण पहिल्या शब्दाला प्राधान्य त्या अवयवी भावामध्ये आहे. आता मी इथं त्याची व्याख्या खरं तर तिथं एक शब्दात व्याख्या मी सांगितलेलं आहे, पहिल्या शब्दाला प्राधान्य. तीच व्याख्या थोडी विस्तृतमध्ये कशी आहे, जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यव असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अवयवी भाव असे म्हणजे समास होतो किंवा म्हणतात. आता मी इथं पर्यंत इथं कंस पाहिजे होता, इथं कंस मी केलेला नाही. तुम्हाला लक्षात येत असेल की मधले जे शब्द कंसामध्ये दिलेले आहेत ते शब्द कसे आहेत, मध्ये येणारे शब्द आहेत. की आ सुरुवातीला पहिला शब्द येतो आ, यथा, प्रति. आता प्रतिदिन शब्द वापरतो आपण, प्रति, पासून, पर्यंत असे शब्द हे त्या ठिकाणी येतात, त्याला अवयवी भाव असं म्हणतात. आता तुम्हाला समजण्यासाठी इथं 5 उदाहरणं दिलेली आहेत पहा. अजन्म, आता मी 3 रखाणे केलेले आहेत, अनुक्रमणिका, सामासिक शब्द आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसं करतात ते विग्रह. आता पहिला शब्द सामासिक शब्द अजन्म आहे, आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. जन्मापासून त्याचा विग्रह कसा होतो, जन्मापासून. शक्यतो त्यामधले शब्द या ठिकाणी येतात. आता दुष्काळ, दुष्काळ, आता दु म्हणजे वाईट, असा काळ, असा शब्द आला पहा. पहिला असा, असा शब्द विग्रह करताना आला आणि विग्रह करून सामासिक शब्द लिहिताना मात्र ते शब्द जातात. आता मानधन, मान हेच धन, हेच हा शब्द या ठिकाणी आलेला आहे विग्रह करताना. म्हणजे यापैकी शब्द, आता निळा सावळा, निळा सावळा असा, निळा सावळा असा. किंवा पुढचा शब्द दिलेला आहे दारोदारी. दारोदारी याचा अर्थ काय आहे,
प्रत्येक दारोदारी भटकतो म्हणतो ना आपण, प्रत्येक दारी म्हणजे दारोदारी, प्रत्येक दारी म्हणजे प्रत्येक हा शब्द आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पहिला शब्द जो आहे तो महत्त्वाचा असलेला शब्द या ठिकाणी 5 उदाहरणं तुम्हाला दिलेलं आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या? सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. आता दुसरा, आता त्याचे उपप्रकार आपल्याला परीक्षेला नाहीत तरीही आपण पाहूया. मला वाटतं वेळ 10:51 झालेत, एवढं पाहूया तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास मी सांगितलं तर कंसामध्ये तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं काय होतं की चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता इथं विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती प्रत्यय दिलेला आहे. पहा विभक्ती प्रत्यय. आता मी इथं काय केलेलं आहे, जे विभक्ती प्रत्यय आहेत जे येतात ते कंसामध्ये दिलेले आहेत. हे शब्द आहेत ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवलं न ठेवलं काही फरक पडत नाही, पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, 2 शब्द आणि 2 शब्दांमधला पहिला शब्द महत्त्वाचा आहे का दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. मग दुसरा आणि पहिल्या ह्या दोन्हीमध्ये जर विभक्ती प्रत्यय येत असतील तर तत्पुरुष समास. मुख्य प्रकारच तुम्ही आणखी लक्षात ठेवा, मुख्य प्रकारच आपल्या परीक्षेला येणार आहेत, उपप्रकार येणार नाही. हे विभक्ती प्रत्यय हे आहेत म्हणजे ओळखलं, काम संपलं. व्याख्या लक्षात ठेवायला पाहिजे असं नाही. वाटल्यास तुम्ही त्या वेळेला काय करा, तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीनं वहीमध्ये नोंद करून घ्या. तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल, इथं तत्पुरुष समासमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, दुसरं पद महत्त्वाचं आहे आणि त्याला विभक्ती प्रत्यय लागतात. विभक्ती प्रत्यय देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. दुसरा प्रकार ची मी PPT केलेली नाही पण तुम्हाला लक्षात येऊ शकतं. इथं थांबायचं का? थांबूया. पुढचं जे आहे उद्याच्या तासाला आपण पूर्ण